गुड मॉर्निंग गाइस, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। आता झाले सकाळचे 5:30 आणि आमचं लगेज वगैरे पॅक झालं आहे, बघू शकताय। आम्ही पूर्ण रेडी झालो आहे आणि आम्ही निघालेलो आहे 10 दिवसाच्या हिमाचलच्या ट्रिपला। तर आम्हाला या ट्रिपमध्ये कोण कोण जॉईन करते ते मी तुम्हाला पुढे दाखवते ब्लॉगमध्ये। आम्ही आता निघालेलो आहे मुंबई एअरपोर्टला जायला, कारण आमची सकाळची लवकरची फ्लाईट आहे आणि आम्ही आता उबेर बुक केलं आहे आणि बाहेर आमचे फ्रेंड्स पण उभे आहेत, त्यांची फॅमिली पूर्ण। तर आम्ही आता एकत्र जाणार आहे एअरपोर्टला। आता आमचे फ्रेंड्स आलेले आहेत, सुमित्रा, दिलीप भाऊ, हे आमच्या मुलं आमची। आता आम्ही उबेरसाठी उभे आहोत। आमची आता जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही आता मुंबई एअरपोर्टवरून आम्ही चंदीगड एअरपोर्टला जाणार आहे आणि चंदीगडवरून आम्ही बाय रोड मनालीला जाणार आहे। तर अशी आमची जर्नीचं शेड्यूल्ड आहे। तर पुढचं काय आहे शेड्यूल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळतच राहील। तर आता आम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे। मुंबई एअरपोर्टला पोचल्यावर आम्ही आता आमचे अजून 3 फॅमिली फ्रेंड्स यायचे, त्यांची फॅमिली। तर मग आम्ही त्यांच्यासाठी वेट करतो, नंतर एअरपोर्टला एंटर करतो आतमध्ये। आता आमचा ग्रुप सगळा एअरपोर्टला पोचला आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय। हा आहे आमचा ग्रुप, भरारी ग्रुप म्हणून। आता भरारी ग्रुपचे सगळे मेंबर ऑन टाईम एअरपोर्टला पोचलेले आहेत आणि आता आम्ही एअरपोर्टमध्ये एंटर करतोय आणि सगळेच जण खूप एक्सायटेड आहे। मुलं मोठे सगळे एकत्र खूप एन्जॉय करण्यासाठी एक्सायटेड झालेले आहेत आणि आता आम्ही एअरपोर्टमध्ये एंटर करतो। आता आम्ही लगेज चेकिंगसाठी इथे लाईनला उभे राहिलो आहे आणि हे आहेत आमचे भरारी ग्रुपच्या फॅमिली आणि हे त्यांचे मेंबर 19 मेंबर आणि आमच्या 5 फॅमिली आहेत आणि आता आम्ही सगळे लाईनला उभे राहिलो आहे। आमचं सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे। आता आम्ही प्लेनमध्ये चाललो आहे। आमचं 9 o'clockचं प्लेन आहे। भरारी ग्रुप चलो। सगळ्यांचं झालं सिक्युरिटी चेक? कोणाचं राहिलंय का काय? हां, हे काय दिसतंय भरारी ग्रुप, राहिलंय का कोणाचं काय? छाया छाया एअरपोर्टचा 150 रुपयाचा समोसा खाऊन कसं वाटलं? काय आहे त्याच्यामध्ये? कसं वाटलं 150 रुपयाचा समोसा खाऊन? परत खाल? घरातून आणा। आता आम्ही 42B ला चाललोय। चलो 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 चलो। ए चला चला, लांब चालायचंय। आमचा फ्लाइट टाइम झालेला आहे आणि आता आम्ही फ्लाइटमध्ये एंटर करतोय
आणि आता पण भेटूया डायरेक्ट चंदीगड एअरपोर्टला. चंदीगड एअरपोर्ट. आम्हाला मुंबईवरून चंदीगड एअरपोर्ट यायला बरोबर 2 तास लागले. आणि आता आमचं तर इथून जर्नी आहे चंदीगड टू मनाली बाय रोड. आणि त्याआधी आता आम्ही आमचं लगेज वगैरे कलेक्ट करतो आणि एअरपोर्टच्या बाहेर जातो. चालले सगळे बसले चंदीगड फिरायला. तिकीट आम्ही पास काढलाय. आता आम्ही आमचं सगळं लगेज कलेक्ट केलेलं आहे आणि आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर जातोय. आणि आमचं चंदीगड टू मनाली जे हे ट्रॅव्हल आहे ते आम्ही बाय रोड करणार आहे. आणि त्यासाठी आम्ही 26 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर बुक केला आहे आणि तो आता पार्किंग लॉटमध्ये आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. चला. हा इथे चांगला फोटो आला असता जरा. हा थांबा. सगळ्यांना बस मिळाल्या. काच बंद करा आता. काच बंद करा. काच बंद कर. कुठे बंद? आता आमची चंदीगड टू मनाली बाय रोड जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्हाला मनालीला जायला 6 तास लागणार आहेत. आणि आता दुपारचे 1 वाजले आहेत. तर आम्हाला संध्याकाळ ते रात्र होईल मनालीला पोचायला. आणि आमची चंदीगड टू मनाली जर्नी कशी होते हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्लॉग नक्की बघा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. चंदीगड टू मनाली जर्नी, मनालीचे रोड्स वगैरे कसे झाले ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल. माझा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद मंडळी.